गुरु काय करतोस? बॅट बॉल खेळतो? कशा कशा असे खेळतो? नमस्कार, मिसेस नाशिककर चॅनलवर आपल्या सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. आणि सकाळची वेळ आहे, थोडंसं कोवळं ऊन पडलेलं आहे. गुरुबाळ मस्त उन्हात खेळतो आहे. मी पण आहे, निखिल पण उठलेला आहे आता. सकाळी बॅट बॉल खेळण्याचा मूळ आहे आणि सकाळी बघा अजिबात ऊन नाही आहे. आता लहान मुलाला खेळवायचं म्हणजे थोडंफार कोवळं ऊन तरी पाहिजे ना, मग आणलं थोडं. निखिलला म्हटलं तुम्ही दोघं जण खेळा आणि तोपर्यंत ना मी मग चहा वगैरे बघते. कारण निखिल जरा उशिरा उठतो, कारण तो म्हणजे त्याच्या यायच्या वेळा निश्चित नसता. जायच्या वेळी तो जातो तसं त्याचं आवरून सकाळचं जेवण वगैरे करून, कधी कधी मध्येच काम येतं तेव्हाही जावं लागतं. तर तो आता गुरुबाळाबरोबर खेळतोय. मग निखिलला मी आता चहा पाणी करते, म्हणजे निखिल उठल्यावर त्याला चहा पाणी द्यायचा असतो. मग कसं आहे, त्याच्या आधी मात्र ना गुरुबाळाशी तो खेळतो आणि गबरूशी पण खेळावं लागतं त्याला. मग आम्ही तिघं छान मस्त एन्जॉय करू थोडा वेळ. निकूचा चहा झाला का मग नंतर भाजीला फोडणी देईल. आमची भाजी मी नंतर करून घेते. ताई पोळ्या करून जाता आमच्या हे कामाला म्हणजे, आणि भांड्यांना पण आहेत. म्हणजे मग मी कसं किरकोळ आमची भाजी असते ती, बाळाची भाजी, बाळाला सांभाळणं, असं माझं आता रुटीन आहे इथलं. थोडंसं आपलं देवपूजा आहे, ते देवधर्म जेवढा शक्य होईल तेवढा. तर चला मी बोलतच राहते. तर आता पहिले मी चहा ठेवला, पण त्याच्यात साखर नाही टाकली. सुरुवातीला मी माझा चहा गाळून घेईल. निखिल दादाबरोबर पण मी हा चहा घेणार आहे आज. म्हटलं चला थोडासा गाळते आणि बाकीच्या याच्यात साखर टाकते, म्हणजे त्याच्या चहामध्ये मला शुगर असल्यामुळे. आणि आता त्याचा चहा ठेवते गॅसवर आणि त्याच्यात थोडीशी साखर घालते. आणि त्यालाही मी जरा कमी साखर घालत असते, कारण कसं आहे म्हटलं नको बाबा, मला आता झालेलं आहे, आपलंही पोरं येतं त्यांना आतापासूनच कमी द्यावं म्हटलं गोड वगैरे. हिवाळ्याच्या दिवसात ना माझा चहा तारा म्हणजे 2 वेळा होऊनच जातो सकाळपासून. पिवसच वाटतो काय माहिती चहा. थँक्यू. माझं कुठलं तुझं कुठलं? सायजो आली ना तो माझा आहे, बिना साखरेचा. हात ठेव बरं व्यवस्थित. आता चहा पिऊन झालेला आहे आणि किचनमध्ये ना निखिलला म्हटलं थोडंसं गुरुबाळाकडे लक्ष ठेव सांगितलं आणि आले. आता गबरूचं जेवण देते, त्याच्या पोळ्या असतात आणि दही काढून देत असते. कारण आता 10 सव्वा 10 जर झाले ना तर लवकर त्याला मग जेवण देऊन देते मी. कसं असतं, एखाद दिवशी थोडं लवकर द्यावं लागतं. रात्री जर त्यांनी कधी कमी खाल्लं ना तर मग आम्ही लवकर देतो सकाळी. आणि जर का त्याने जास्त जेवण केलेलं असलं ना दुसऱ्या दिवशी तो जास्त खात नाही, आणि जर आपण लवकर दिलं तर ते पण खात नाही. आम्ही बरोबर त्याच्या वेळा पाळतो, जसं लहान मुलांचं असतं ना तसं पाळावं लागतंच. आणि असं तो आमचा मेंबर आहे, त्याबद्दल वादच नाही. तर आता त्याचं जेवण दिलं की नंतर मग भाजीला मला फोडणी द्यायची आहे. आणि निखिलला आज खायची आहे साबुदाण्याची खिचडी, तर ती साबुदाण्याची खिचडी करते. ना शेंगदाण्याचं कूट तयार आहे, भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट आहे. मग तेच मी वापरते बऱ्यापैकी. मग असं करून ठेवलं ना पटकन तयार असलं ना तर की भाजी करता येते. 2-3 हिरव्या मिरच्या घातल्या आणि पाणी घालून याचं वाटण तयार करून घेते. ही भाजी ना थोडंसं दाण्याचं कूट लावून केलेली आहे, कारण दोघांचीच भाजी आहे ना. मस्त घट्टसर भाजी झालेली आहे, खूप छान लागते. आता भाजीला छान असं फोडणी पण दिली. सुरुवातीला काय केलं, लसणामध्ये शेपू पालक शिजत घातला आणि नंतर वरून ना दाण्याचं कूट आणि मिरची दळली. थोडी मिरची सुरुवातीला 2 मिरच्या घातल्या, नंतर 4 मिरच्या घातल्या बारीक बारीक. आणि मस्त सणसणीत भाजी असली नाही शेपू पालकाची, खूप छान लागते. तर आता मस्त उकळी आली की झाली आपली भाजी. 2-3 मिनिटं उकळू द्यायची. पोळ्यावाले ताई पोळ्या करून जाता, पण ना मला जर भाकर खायची असली ना मी ती नंतर करते. मी करून घेतली आणि ती आता मस्त कडक होईल तव्यावर. तर तोपर्यंत आता देवपूजा करते. धप्पा करायचं गुड्डू, चलो आजा ये. तर आम्ही आता इथे किचन मध्ये आलेलो आहोत. आम्हाला करायचं आहे बाप्पा. काय करायचं? बाप्पा करायचा का बॉल बॉल खेळायचं? काय? उई उई उई. मूड बॉल बॉल खेळायचा आहे. गुड्डू, बॉल बॉल खेळायचं की बाप्पा करायचा तुला? गुड्डू, मूड सगळा बॉल खेळण्याचा आहे. बाहेर गेलेले आहोत आम्ही. आता त्याच्याबरोबर खेळावं लागेल, नंतर मग मी आता देवपूजा करेल. गुरुबाळ परत गेला निखिलकडे, तर म्हटलं चला आता देवपूजा पटकन करून घेऊ.
पूजा तशी माझी अगदी साधी असते. सर्व देव असे ताटामध्ये मांडून घेते आणि नंतर देवघर पुसते. पुसल्यानंतर दुसऱ्या दिवशीचं जे कापड असतं ना ते टाकते, म्हणजे ना कापड चेंज करते आणि देव मांडते. देव स्वच्छ धुवून पुसून आणि आपला दिवा लावायचा, एखादी आपली नेहमीची गणपतीची आरती म्हणायची, रांगोळी काढायची आणि अशी साधी सोपी सरळ अशी माझी देवपूजा असते. आणि छोटंसं असं माझं इथलं पुण्यातलं देवघर आहे. कसं वाटतं कमेंट नक्की करा हां. चला गुरुवार देवपूजा करू. बाप्पा बाप्पा करायचे ना. बाप्पा बाप्पा हे बघ. जिजू बाप्पा करा. बाप्पा आणि बाप्पा केला बाप्पा करा. कशा बाप्पा केलं तुम्ही सांगा सगळ्यांना. बाप्पा कशा करायचं असतं सांगा. काय खायचं तुला गुड्डू? काय खायचं? काय खायचं? तर आता गुरुवारासाठी करते मस्त अशी भेंडीची भाजी. नाश्त्याच्या चमच्याने तेल किंवा तूप घालायचं अर्धा चमचा आणि जिरे घालायचं. 3 लसणाच्या बाकड्या बारीक कट करून घालायच्या. 1 वाटीभर बारीक चिरलेली भेंडी घ्यायची आणि ती घालायची. त्याच्यामध्ये थोडंसं अगदी मीठ घालायचं आणि मस्त असं परतवून घ्यायचं. 2 मिनिट मंद आचेवर परतवायचं आणि 2 मिनिट झाकून शिजवायची. अगदी मऊसूद होते आणि मुलं अगदी आवडीने खातात. तुम्ही म्हणाल कोरडी कशी खाऊ घालायची? काढलेली पोळी मस्त अशी कुचकरायची, अगदी बारीक करायची. त्यात अर्धी भेंडी कुचकरून घ्यायची आणि अर्धी भेंडी अख्खी खायला द्यायची. बाळांना 2 बोटात उचलून असे मस्त व्यवस्थित खातात. आणि जे आपण कुचकरून केलेला असतं ना तो काला, तो पण अगदी आवडीने खातात. जर तुमची बाळा एवढी असतील ना 1.5-1 वर्षाची, तर नक्की अशी भेंडीची भाजी करा. आवडून खातील, 100% आवडून खातील. निखिल जरा वेळ बाहेर गेला होता, त्यामुळे काय झालं मग गुरुवारासाठी मी ना जेवण तयार करून घेतलं आणि त्याला जेवू घातलं. त्याचा जेवायचा टाईम झाला की त्याच्या वेळेवर मी त्याला जेवायला देते. आणि आता ना निखिल दादासाठी साबुदाणे करायला घेतले. साबुदाणे केले ना तर हे पापड तो तळायलाच लावतो, त्याला खूप आवडतात. तर त्याच्याबरोबर ना गुरुवार पण खाईल. मी साबुदाणे भिजवले होते अगदी डिशभर आणि थोडेसे वरती झाले होते आणि त्यातले अर्धे मात्र मी आधीच काढून ठेवले होते. नैनिशा कारण संध्याकाळी आली का तिला नाश्ता लागतो ना, तर मग तेव्हा तिला करून ती परतवून खाऊन घेते. मग पण सगळं मिक्स करून ठेवलं ना, पटकन मीठ घालून परतवून घेईल म्हटलं, म्हणून अर्धं काढून ठेवलं आणि अर्धे निकू दादाला केले. कसं असतं ना, लहान मुलांच्या जेवणाच्या वेळा झोपण्याच्या वेळा जर व्यवस्थित पाळल्या ना तर लहान मुलं अजिबात चिडचिड करत नाही. तर मी शक्यतो ना जास्त करून आपल्या गुरुबाळाला प्राधान्य देते आणि नंतर बाकीच्या गोष्टी करते. निखिल दादाला ना जेवण वाढलं आणि गुरुबाळाला ना नंतर मग झोपवणार आहे मी. डॅडाला जेवण देऊ आपण. डॅडा कुठे आपला डॅडा? चल डॅडाकडे जायचं. चल डॅडाला म्हणजे जेवण घे. डॅडा वाव थँक्यू. तिकडे गरम असेल बेटा, थांब. नाही गरम नाही, हे घे. गरम नाही. चला झोपायला जाऊ. बाय. बेबी घेऊन जाऊ आपण. बेबी घेऊन झोपायला जायचं ना. हा आम्ही बेबी घेऊन झोपतो म्हणा. बेबी कुठे? उचल बेबीला. हो बेबीला पकडलं. चला आम्ही चाललो आता झोपायला. चला या इकडे ये. बाबुली झोपली. तर गुरुबाळ आता झोपलेला आहे आणि थंडी असल्यामुळे ना मी पण स्वेटर घातलेला आहे आणि छान असा आता आम्ही आराम करतो. आणि इथपर्यंतचा ब्लॉग मी आपल्याला शेअर केला आहे. कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला ना, चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूया छानशा ब्लॉगमध्ये आजी आणि नातवाच्या. बाय.